नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी शेतामध्ये माल पिकवतो, पण शेतीच्या मालाला भाव नाही. परंतु आता मी 4-5 वर्षापासून तुम्हाला जी प्रॅक्टिकली सांगतो, खरोखर हा बेड आहे पहा, इकडे दाखव बा बेडा. हे 2च बेड आहे इथे. दरवर्षी 5 क्विंटल बेड येतात. किती गोण्या भरल्या? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि आज डाला भरेल 15-30 किलोची बी गोणी आली. 15 त्रिक 45 म्हणजे 4.5 क्विंटल बेड आहे ना ऱ्या. आणि अजून वरपा किती बेड आहे? अजून 2 क्विंटल म्हणजे 5-6 क्विंटल 2च बेड येतात. एकदम सत्य कहाणी सांगतो तुम्हाला मी शेतकऱ्याची. तर शेतकऱ्याला एकच नम्र निवेदन आहे की प्रत्येक शेतकऱ्याने बंधाऱ्यावर बेडे लावा. आता तुमची 10 एकर शेती आहे तर याच्यावर कमीत कमी 200 ते 250 बेड येतील. तर एका झाडाला जर 3 क्विंटल बेड उतरतो तर 1000 रुपये क्विंटल बेड. तर 3000चं झाड तुमचं सफरचंदचं उतरणार नाही, ना मोसंबीचं नाही, केळीचं नाही, संत्र्याचं नाही, चिक्कूचं नाही, कुठलंच झाड 3000 रुपयाचं उतरणार नाही. कुठलाच खर्च नाही. बेड ऑटोमॅटिक येतो. खत नाही, पाणी नाही, फवारणी नाही. मस्त पिकला का झडून घ्या. आता बाकीचा खाली पडतो. आता आम्ही ना आज पूर्ण गोण्या भरल्या. तर प्रत्येक शेतकऱ्याला सांगतो बंधाऱ्यावर, सगळ्या बंधाऱ्यावर बेडे लावा. निसर्गाचा बी समतोल राहील आणि वृक्षारोपण बी होईल. तर एवढं करा, कारण की शेतीत तर शेतकरी पिकवतोच, पण बंधाऱ्यावर सुद्धा माल पिकवावा ही नम्र विनंती सांगतो शेतकऱ्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण आहे.